नमस्कार मंडळी, स्वागत आहे वैशिष ब्लॉग मध्ये. तर आज आपला कुठला बाहेरचा ब्लॉग नाही आहे, आपला घरातलाच आहे. घरातलं म्हणजे आपली काही रेसिपी असते तेव्हाच घरातला असतो. आज मी सरसों का साग आणि मक्याची रोटी म्हणजे मोहरीची भाजी बनवणार आहे आणि मक्याची भाकरी आणि मक्याची पिठाची भाकरी. चला बघूया आपण. ही मोहरीची भाजी आहे, मी रात्रीच निवडून ठेवली आहे. त्याला आपण चांगलं स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेऊ, कारण असं माती माती असते ना यात, त्याच्यामुळे आपण धुवून घेऊ 2-3 पाण्याने. थंड पाण्याने धुवून घ्यायची, काही गरम वगैरे पाणी करून नाही घ्यायचं. आता आपण असं स्वच्छ धुवून घेतलंय. आता आपण याला असं बारीक चिरून घेऊ. आता मस्त पैकी आपण बारीक चिरून घेतलंय बघा, छान पैकी. तर याच्यात आहे ना आपण अद्रक टाकू, लसूण आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकल्यात. आता हे मस्त छान पैकी मिक्स करून घ्यायचं. मग याच्यात पाणी टाकायचं. चला बघू. छान पैकी मिक्स करून घेतलंय. आता त्याच्यात आपण पाणी टाकू. आणखी एक तांब पाणी टाकू आपण याच्यामध्ये. आता याच्यात आपण मीठ टाकू. आपण गॅस करतो. मी बघा नवीन गॅस घेतली आहे. कशी वाटली गॅस कमेंट मध्ये नक्की सांगा. तर चला बघा, आता पुढे आपण बघूया. 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्यात आपल्याला, आणि बाकी अजून नंतर परत आपल्याला मस्त त्यात तडका वगैरे द्यायचा. आहा, एक नंबर. A few moments later. आपण बघून अद्रकचा आणि लसणाचा स्वाद येतो. आता याला आपण अजून कमी गॅसवर शिजवणार आहे, असं झाकण नाही लावणार आहे आपण. आता याला चांगलं शिजून घेऊ. मस्त तडका द्यायचा त्याला. आता आपण तेल टाकू. पॅन मस्त पैकी आपलं तापलंय. गॅस कमी करू. त्यात पहिले जिरा टाकायचं आपल्याला. कढीपत्ता, बारीक कांदा चिरलेला टाकायचे. मस्त पैकी कांदा तळून घेऊ आपण. थोडी आता आपण यात आधी मिरच्या टाकल्या होत्या. आता आपण याच्यात 1 मिरची टाकणार आहे. 1 मिरची घेतली मस्त बारीक चिरून. आता यात टमाटा बारीक चिरलेला. मस्त पैकी कांदा आणि टमाटा मस्त फ्राय करून घेतला आपण. तर आपण याच्यात मसाले टाकू. आपण धने पावडर टाकू. त्यानंतर हळद, त्यानंतर गरम मसाला जरा थोडासा चवीपुरता फक्त. आता आपण मिक्स करून घेऊ. त्याच्यानंतर आपण थोडी लाल मिरची टाकणार आहे, म्हणजे थोडी. मिक्स करून घेऊ.
त्याच्यात साग टाकायचा. मिक्स करून घ्यायचं. आपण याच्यात थोडं पाणी टाकू. आपण या कुकर मध्ये पाणी टाकून घेतलं. आता आपण पाणी याच्यात टाकू. पाणी टाकू. जसं भातासोबत त्याला मजा येते. मस्त जिरा राईस. आता पण कमी गॅसवर शिजून घेऊ. 5 ते 10 मिनिटं. A few moments later. आता 5 ते 10 मिनिटं झाले. आता आपण बघू. मस्त सुगंध येते. आता आपण आधी मीठ टाकलं होतं, त्याच्यामुळे आपण आता इथं थोडं मीठ टाकू. कारण मसाले पडले त्यात मिठाची गरज असते त्याच्यामुळे. आता आपला असं सुका साग तयार झालाय. म्हणजेच मोहरीची भाजी आपली तयार झाली आहे. आता आपण गॅस बंद करू. तर बाकीचं पुढे बघू. फायनली आपली डिश तयार झाली आहे. किती छान दिसते. मस्त सरसों साग आणि मक्याची रोटी आणि त्याच्यासोबत मस्त कांदा. एक नंबर लागते. आपली व्हिडिओ आवडली असेल रेसिपी तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला अजिबात विसरू नका. म्हणजे माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील.